नमस्कार, मी स्नेहा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मखाना भेळ बनवणार आहोत। मखाना हे असं सुपर कॅलरी फूड आहे ज्यामध्ये कॅलरीजची मात्रा जास्त असते। मखाना खाल्ल्याने शारीरिक कमजोरी दूर होते आणि शरीरात ऊर्जा येते। तर चला मग आज आपण चटपटीत आणि पटकन होणारी मखाना भेळ बनवूया। इथे बघा, मी एक बाउल मखाना घेतलेला आहे। याला मी पहिल्यांदा भाजून घेणार आहे। त्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवला आहे। त्यात हे मखाने भाजून घेऊया। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून भाजायचे आहे, कारण मखाना जास्त करपवायचा नाही। ते हलके असल्यामुळे लगेच भाजले जातात। हलकासा रंग बदलेपर्यंत त्यांना असं सारखं ढवळून भाजून घ्यायचं। 5 ते 6 मिनिट मस्त भाजून होतात। हे बघा, तुम्हाला दाखवते। हा बघा, असा बोटाने त्याला दाबून बघायचा। बघा कसा कुरकुरीत मस्त भाजला आहे, अगदी चुरा होतोय। इथे आपले मखाने भाजून झाले आहे। बाउलमध्ये काढून घेऊया। त्यानंतर आता त्याच पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचा आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता। आता तूप हे चांगलं मेल्ट झालेलं आहे। त्यात अर्धा चमच हळद घेते आणि हे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि अर्धा चमच तिखट घेतला आहे। आता हे मस्त तुपामध्ये मिक्स करून परतवून घेऊया। अगदी 1 ते 2 मिनिट परतवायचं आहे। आता त्यात हे भाजून घेतलेले मखाने टाकून घेऊया। मखान्याला सगळे मसाले लागेल असे परतवून घेऊया। अगदी 1 ते 2 मिनिट फक्त परतवून घ्यायचं आहे। मसाले सगळे मखान्याला व्यवस्थित लागले पाहिजे। बघा, मस्त मसाले मखान्याला लागलेले आहेत। हे बाउलमध्ये आपण आता काढून घेऊया। बघा किती छान दिसत आहे। भेळमध्ये क्रंचीपणा येण्यासाठी थोडे शेंगदाणे आपण पॅनमध्ये भाजून घेऊया। अगदी 1 मूठभर असे शेंगदाणे घेतले आहेत। ते असे अगदी खरपूस भाजून घ्यायचे। इथे आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत। मखाण्यांमध्ये ते शेंगदाणे टाकून घेऊया। इथे बघा, हा मी एकदम बारीक असा एक मोठा कांदा कापला आहे, तो यात टाकू। ही बघा चेरी टोमॅटो आहे, ते बारीक कापून यात टाकून घेऊया। ही थोडीशी कोथिंबीर आहे, ती पण बारीक कापून यात टाकते। आणि या 2 हिरवी मिरची मी बारीक कापून घेतली आहे, ते सुद्धा टाकूया। आणि ही बघा, ही कच्ची कैरी मी बारीक असे तुकडे करून घेतले आहेत, ते यात टाकू। यामुळे भेळ अगदी चटपटीत होणार आहे। आता यावर आपण ही बारीक शेव टाकून घेऊया, त्यामुळे भेळीची चव अजूनच वाढेल। त्यावर आता चवीनुसार मीठ टाकू आणि मी हा अर्धा लिंबू घेतला आहे, तो यावर असा पिळून घेते। इथे आपलं सगळं साहित्य मखाण्यांमध्ये टाकून झालं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। सगळ्या पदार्थाची चव मस्त एकजीव झाली पाहिजे। जी लोक डाएटवर आहेत त्यांच्यासाठी हा उत्तम असा स्नॅक्स आहे। वेट लॉस होण्यासाठी मखाण्यांचा वापर डाएटमध्ये केला जातो। लहान मुलांसाठी खूपच फायदेशीर असा हा पदार्थ आहे। लहान मुलांपासून ते मोठ्या वयस्क माणसांसाठी आरोग्यदायी असा हा पदार्थ आहे। यामुळे बरेचसे शारीरिक त्रास कमी होतात। तर मंडळी, इथे आपली चटपटीत आणि लवकर होणारी मखाण्यांची भेळ तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। या रेसिपीला जास्त काही वेळ लागत नाही आणि ऑइल फ्री अशी ही रेसिपी आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।